चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच मंगळवार। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा, यातील एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त एक मंगळवारी ही एक वस्तू दिव्यात घाला। पुढचा मंगळवार येण्याच्या अगोदर तुमचं कितीही कठीणातील कठीण काम झालंच म्हणून समजा। इच्छापूर्ती करणारा, आयुष्यातील संकटांचा नाश करणारा, प्रत्येक कामात यश मिळवून देणारा आणि तुमच्या घराची, तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची भरभरून प्रगती करून देणारा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो फक्त आणि फक्त आपल्याला मंगळवारच्याच दिवशी करता येतो। ज्यांनाही मासिक धर्म असेल, सुतक काळ असेल, त्यांनी पुढच्या मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल। कुठल्याही मंगळवारपासून आपल्याला या उपायाची सुरुवात करायची आहे। तुम्ही एक मंगळवार केला तरीही चालेल, तुम्ही 4 करा, 5 करा, जसा तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा जसं तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। पण इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगते की एका मंगळवारच्या आत, म्हणजे या मंगळवारी सुरू केलं तर पुढचा मंगळवार येण्याच्या आत 99% तुमचं कितीही कठीण काम होणार। जो उपाय मी स्वतः केलेला आहे तोच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही इच्छापूर्ती होत नाही आहे किंवा काहीही करून कामं मार्गी लागत नाही आहे, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही आहे, कितीही कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाही आहे, त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आता काय नक्की अर्पण करायचं आहे दिव्यामध्ये हे आणि त्याबरोबर उपाय नक्की काय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला मंगळवारी सायंकाळी म्हणजे 5च्या पुढे, रात्री 9:30 10:30च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे। जर तुम्ही कामासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी बाहेर गेलेला असाल, उपाय करायचाच असेल, तुम्ही 12च्या आत केला तरीही चालेल। फक्त मंगळवार संपण्याच्या आत करा, 12च्या नंतर नाही तर 12च्या आतमध्येच। यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला दिवा। जर तुम्ही सकाळपासून एखादा दिवा प्रज्वलित करून ठेवलेला असेल किंवा सायंकाळी तुम्ही वेगळा दिवा लावणार असाल तर देवघरात एकच दिवा लावा। 2 दिवे लावण्याची गरज नाही, एकाच दिव्यात तुम्ही हा उपाय करू शकता। सगळ्यात अगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे, एक छोटंसं ताट, तांबण असेल तर उत्तम किंवा कुठलं स्टीलचं वगैरे छोटंसं भांडं घ्या आणि या भांड्यामध्ये एक नागवेलीचं पान ठेवा। नागवेलीचं पान म्हणजे ज्याला खाऊचं पान किंवा विड्याचं पान असं म्हणतो बघा, जे पूजेत आपण पान वापरतो, हे पान तुम्हाला त्या प्लेटच्या वरती ठेवायचं आहे आणि या पानावरती तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे। ठीक आहे, तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहे आणि त्या इच्छेच्या खाली एक स्वस्तिक काढायचं। आता समजा हे पान आहे, इथे माझी इच्छा आहे, मी हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी करत आहे, फक्त नोकरी लिहिणार। मी हा उपाय जर विवाहासाठी करत आहे तर फक्त विवाह लिहिणार। आता इच्छा कशाने लिहायची तर हळदीने लिहू शकतात किंवा फक्त कुंकवाने लिहा। हळद आणि कुंकू मिक्स करून लिहिलं तरीही चालेल। थोडं पाणी घाला आणि या बोटाने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा अशी लिहा, त्याच्या खाली एक स्वस्तिक काढा। हे करून झालं की त्याच्यानंतर याच्यावरती, या विड्याच्या पानावरती तुम्हाला एक मूठभर हिरवे मूग ठेवायचे। बघा, एक मूठभर हिरवे मूग। खरं तर गणपती बाप्पांना हिरवे मूग हे अत्यंत प्रिय आहेत आणि मंगळवारच्या, बुधवारच्या दिवशी जेव्हा आपण हिरव्या मुगांचे उपाय करतो तर ते शीघ्र फलदायी असतात। आपल्याला हेच हिरवे मूग त्यामध्ये ठेवायचे, म्हणजे त्या पानावरती हिरवे मूग ठेवत असताना असे मुठीने सोडायचे आहेत आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर जो कुठला तुम्ही दिवा घेतलेला आहे किंवा सकाळपासून जो दिवा तुम्ही देवघरात लावलेला आहे तोच दिवा उचलायचा आणि त्या मुगावरती ठेवून द्यायचा। ठीक आहे, याच्यानंतर काय करायचं, एक दुसरी वाटी घ्यायची, छोटीशी दुसरी वाटी घ्यायची आणि त्याच्यात मोजून 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे।
दुसऱ्या वाटीतही 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडीशी हळद घालायची, एक अर्धा चमचावर हळद घालायची आणि त्या हळदीमध्ये हे जे हिरवे मूग आहे ते पिवळे करून घ्यायचे। त्याच्यानंतर एक मूग हातात घ्यायचा, म्हणजे एक मुगाचा दाणा हातात घ्यायचा, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं, जोही बाप्पांचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा। तुम्ही संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तरीही चालेल किंवा फक्त ओम गण गणपती नमो नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल। गणपती बाप्पांचं स्मरण करून तुमची जी कुलदेवी असेल, कुलदेवी माता असेल, आता आमची तुळजाभवानी, कोणाची रेणुका माता असेल, कोणाची अंबा माता असेल, कोल्हापूरची माता असेल, तर जीही तुमची जीही तुमची कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचंही स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर हा मुगाचा जो दाणा आहे तो तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा। पुन्हा दुसरा मुगाचा दाणा आहे 3 बोटांमध्ये घ्यायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची, ओम गण गणपती नमो नमः बाप्पांचा मंत्र म्हणत कुलदेवी ओम कुलदेवी माता तुळजाभवानी माता, तुमच्या मातेचा जो मंत्र असेल कुलदेवीचा तो म्हणा। ज्यांना कुलदेवी माता माहिती नसेल त्यांनी नवारण मंत्र ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हटला तरीही चालेल आणि त्यानंतर हा मुगाचा दाणा त्या दिव्यात अर्पण करायचा। असे 108 दाणे एक एक करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत। 108 वेळा इच्छा व्यक्त करायची आहेत, 108 वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं आणि कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। त्याच्यानंतर हे करून झालं की त्याच्यानंतर 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या 2 कापरांच्या वड्या एका छोट्याशा प्लेटमध्ये प्रज्वलित करायच्या, त्याच्यावरती 2-4 लवंगा घालायच्या आणि जसं हे प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल तसं तुम्हाला तिथे त्या दिव्याच्या भोवती गणपती बाप्पांची आरती करायची आहे। काय तर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि दिव्याखाली जे मुगाचे दाणे ठेवले होते त्याकडे हा कापराचा धूर दाखवत तो तुम्हाला त्याला अर्पण करायचा आहे। बस इतकंच करायचं आहे। रात्रभर हा दिवासा पेटताच ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, आता सकाळी उठल्यानंतर शक्यतो दिवा विझलेला असेल तर त्यावेळेस काय करायचं, दिव्यामध्ये घातलेले 108 मुगाचे जे दाणे होते हे 108 मुगाचे दाणे त्या दिव्यातून काढून घ्यायचे, ते एका छोट्याशा कापडामध्ये घट्ट बांधायचे आणि मुगाच्या खाली जे आपण मूठभर मुगाचे दाणे ठेवले होते आणि सोबत विड्याचं जे पाणी ठेवलं होतं तेही त्या प्लेटमधून काढायचं आणि तेही एका कापडामध्ये बांधून घ्यायचं। दिव्याच्या खाली ठेवलेले मुगाचे दाणे आणि विड्याचं जे पान होतं ज्यावर तुम्ही इच्छा लिहिलेली होती हे घेऊन कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं, कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात। लक्षात ठेव, गणपती बाप्पांचंच मंदिर लागणार आहे। तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण मंदिराची पहिली पायरी चढू तर त्या पहिल्या पायरीवरती तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि पहिल्याच पायरीवरून गणपती बाप्पांना नमस्कार करून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला घरी निघून यायचं आहे। घरी आल्यानंतर जी दुसरी पोटली आपण ठेवली होती म्हणजे दिव्यामध्ये घातलेल्या वस्तूंची, अर्पण केलेल्या वस्तूंची, ही 108 मुगाच्या दाण्यांची जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाकायची आहे, मुख्य प्रवेशद्वाराला। आता हे किती दिवस प्रवेशद्वाराला ठेवायची तर तुम्ही कायमही ठेवू शकतात किंवा कमीत कमी 41 दिवसही ठेवू शकतात। बघा, हा एक उपाय तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात आर्थिक भरभराट आणेल। खरं तर मुगाचे दाणे हे गणपती बाप्पांच्या सेवेत अत्यंत प्रभावी मानले जातात जेव्हा बुधवारी आणि मंगळवारी, कारण हे दोनही वार गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत। या दोनही वारी तुम्ही या हिरव्या मुगाच्या दाण्यांचा उपाय करता तर तो शीघ्र फलदायी असतो, तुम्हाला त्वरित लाभ देणारा असतो। जेव्हा तुम्ही एक मुठभर दाणे त्या दिव्याच्या खाली ठेवाल त्यावर त्याच्या खाली विड्याचं पान ठेवाल। बघा, विड्याचं पान हे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, देवीला प्रसन्न करण्यासाठी, कुलदेवीची कुठलीही सेवा असो ती विड्याशिवाय पूर्णच होत नाही। बघा, गणपती बाप्पांची कुठली सेवा असो ती विड्याशिवाय पूर्णच होत नाही। जेव्हा तुम्ही विड्याचं पान ज्यावरती स्वस्तिक आणि इच्छा लिहून ठेवाल आणि त्याच्यावरती हे मुगाचे दाणे अर्पण कराल तर त्या क्षणात तुमची अर्धी जी इच्छा आहे ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचली जाईल। जेव्हा तुम्ही याच्यावरती जेव्हा तुम्ही याच्यावरती दिवा लावाल आणि त्या दिव्यामध्ये एक दाणा गणपती बाप्पांचं आणि कुलदेवीचं स्मरण करत तुम्ही अर्पण कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे तेही मिळत जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या बाप्पांपर्यंत पोहोचल्या जातील। जेव्हा तुमच्या इच्छा, तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणाऱ्या इच्छा आवर्जून पूर्ण होतील। जसं की मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे तसंच मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी देखील समर्पित आहे। जेव्हा तुम्ही या दिवशी दोघांचंही स्मरण करत हा उपाय कराल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यातील कितीही कठीण असणाऱ्या समस्या सुटतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही मिळत जाईल। अत्यंत बघा साधा आणि सोपा उपाय आहे। जेव्हा तुम्ही रात्रभर अभिमंत्रित केलेल्या ह्या गोष्टी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे ठेवून याल त्या क्षणात तुमचं नशीब बदलायला लागेल, तुमचं जे काही भाग्य आहे ते भाग्य चमकायला लागेल आणि घरी आल्यानंतर जे दिव्यात अर्पण केलेले 108 मुगाचे दाणे आहेत हे जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाकाल तेव्हा तुमच्या घरामध्ये चहू बाजूनी लक्ष्मीची कृपा होईल। घरामध्ये धन, धान्य, संपत्ती याची कधीही कमतरता पडणार नाही। घर नेहमीच धनधान्याने भरभरून राहील।
अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा. सगळ्यांनी हा उपाय नक्कीच करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.